हाय, ओम साईराम. कसे आहे तुम्ही? आयुष्य जगताय की नाही? की तेच रडगाणं? एवढी कामं आहेत, एवढी जबाबदाऱ्या आहेत, स्वयंपाक करायचा आहे, कपडे धुवायचे, हेच घेऊन बसणार का? आणि आयुष्य कधी जगणार तुम्ही सगळे? जगा आयुष्य जगा. आपण आयुष्य जगायसाठीच आलेलो आहोत. आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्याला घरच्यांनी का आणलं पृथ्वीवर? कारण त्यांना चार लोक काय म्हणतील याचं टेन्शन होतं, पण त्यांनी लग्न केलं. परत चार लोक काय म्हणतील म्हणून आपण आलो. मग आपण पण त्या चार लोकांचाच विचार करायचा का? सगळी जबाबदारी एकट्यावर घेऊन बसू नका. प्रॉपर्टीमध्ये एक दोन हिस्से तर होणारच आहेत. मग एवढी जबाबदारी का घ्यायची? निवांत जगा, मनसोक्त जगा, जीवनाचा आनंद घ्या. जगा आयुष्य. नाहीतर एक दिवस सगळ्यांचं तिकीट कटणारच आहे. कटणार आहे की नाही तिकीट विदाऊट रिझर्वेशन? माझं तर कटणार आहे बाबा. आय थिंक तुम्ही सगळी इच्छा तरी असू शकता. मला माहिती आहे माझी तिकीट कटणार आहे, म्हणून मी माझं आयुष्य मनसोक्त जगते. बिंदास जगा आपलं आयुष्य, बिंदास. कोणी येऊन काहीच बिघडू शकत नाही आपलं. बिघडूच शकत नाही कोणी आपलं, जोपर्यंत आपली इच्छा नसली. ये माझ्या घरावर दगड मार, जोपर्यंत आपण म्हणत नाही एखाद्याला, तोपर्यंत एखाद्याची एवढी पण हिंमत होत नाही आपल्या घरावर दगड मारायची. तर आयुष्य देवानी खूप सुंदर असं लिहिलेलं आहे. जगा, रडगाणे करू नका, बोलू नका जिंदगी झंड आहे. जिंदगी झंड नाही, जिंदगी खूप छान आहे. मला मजबुरी आहे, मला मजबुरी आहे. काही मजबुरी नसते. मस्त हसत हसत असं करत जगा. राक्षसासारखं हसत जगा, पण जगा. खरंच ना. आता म्हणा, राम तर इतका हसत नव्हता, देव तर इतके हसत नव्हते. ते देव आपल्याला शिकवायला आले होते आयुष्य कसं जगायचे, नियम कशी, एक तत्व, आयुष्याचे धडे शिकवायला ते आले होते. म्हणजे पूर्ण त्यांनी त्यांचा तो पूर्ण रोल प्ले केला आहे. देव होते ते. आत्ता पण ते आपल्याला वरतून बघतायत, हसू हसू बघतायत ना वरतून. रामजी, प्रभू श्रीरामजी, कृष्ण भगवान वरतून बघतायत, हसतायत ते आपल्यावर. एवढं छान आयुष्य दिलंय. जगा जगा, कलियुग आहे. तर काय माहिती तुम्हाला आदर्श भाऊ का बनायचे? का सासभाऊवालाच ड्रामा खेळायचा आहे? सून काय करते माझी? करू का डवडाडवर? लावू का तिथे आग? कशाला करताय असं? पाप के भागीदार क्यों हो रहे हो आप? जियो ना अपनी जिंदगी. इराणचं महायुद्ध चाललंय, तिसरं महायुद्ध झालं, त्याच्यात भारताचा पण सहभाग झाला, को इन्सिडेंट. तर काय करणार मग? मग जगाना हसून हसून जगायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नुसतं रडगाणी, नुसतं रडगाणी. तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला कळणार नाही. मला सगळं कळतं. माझी खूप प्रॉब्लेम मी फेस केलेली आहेत, कशी पण केली असेल, पण केलेली आहे. आणि आयुष्य जगायचं कसं हे मी शिकलेले आहे. कोणामध्येच इतकी कॅपेबिलिटी नसते की जे तुमचे दुःख कमी करू शकतात. तुम्ही स्वतःचं दुःख स्वतः कमी करू शकता. कोणाची इतकी हिंमत नाही तुमच्या घरी दुःख आणून द्यायची. तुम्ही स्वतः बाजूचं दुःख स्वतःच्या घरी घेऊन येता. बरोबर आहे. छान एन्जॉय करा. मस्त सिंगल अभ्यास करताय, क्लासेस करताय, आनंदाने करा. असं घेऊनच बसू नका कंटिन्यू 18-18 तास. संविधान नाही लिहायचं आहे आपल्याला, UPSCच क्लिअर करायची आहे, SSCच क्लिअर करायची आहे. मग एवढं का लोड घेऊन बसायचं? नंतर रिझल्ट लागला, निगेटिव्ह लागला आणि खेळ खत्तम. काय, दोन्ही बाजूनी जगा, आनंदाने जगा. सगळं भेटतं. एक अचिव्हमेंटचा मंत्र आहे. 100% एखाद्या गोष्टीला दिलं ते भेटतं. ट्राय केलं आहे मी. पण कशाला एवढं टेन्शनमध्ये घेऊन कशाला करायचं? जे भेटणार आहे ते भेटणार आहे. देवानी जे तुमच्यासाठी लिहिलं ना, ते कोणीच हिरवून घेऊ शकत नाही. तर हसायला काय प्रॉब्लेम आहे? हसून जगा, हसून. आणि एखादा हसणारा व्यक्ती असेल त्याला नजर लावू नका, त्याच्यामध्ये तुमची निगेटिव्हिटी टाकू नका, तुमचं निगेटिव्ह ज्ञान त्याला देऊ नका. कशाला तू असं करतोस? कशाला तू तू तिथं का गेलास? तू तिथं नव्हतं जायला पाहिजे. एवढी दोन तोंडी लोक आहेत समाजामध्ये ना. एखादा व्यक्ती एक्सपायर झाला तर मिस यू दादा, मिस यू दादा, अख्खं महाराष्ट्र लढत बसलाय. मिस यू दादा, मिस यू. आणि जिवंत असले त्यांना तुम्ही टरबूज बोलताय, काम नाही करत बोलताय. एवढं म्हणजे मोदीजींनी खूप डेव्हलप केलं, बऱ्याच गोष्टी. तुमचा रोजगार वाढवले, तुमची पेमेंट वाढवली. महागाई तर दिवसेदिवस वाढणारच आहे. फीस, स्कूलची फीस, सगळ्या गोष्टी दिवसेदिवस वाढणारच आहे. पण तुम्ही विनाकारण त्यांना शिवी घालता. बरोबर आहे. तुम्हाला राहुल गांधीचं पडलेलं आहे, तो का लग्न करत नाही? तुम्हाला काय करायचंय त्याचं? तुम्ही स्वतःचा आनंद शोधा ना, आनंदात राहा. आणि मी आनंदात आहे कारण मला माहिती आहे आयुष्य जगायचं कसं. तर माझ्या आनंदाला प्लीज नजर लावू नका. बाय. हॅप्पी राहा.